हाय, मी अपेक्षा. आम्ही लावत होते साड्यांना फॉल. कस्टमरच्यानं खूप साऱ्या साड्या आल्या पिको फॉलसाठी. परत ब्लाऊज शिवायला पण आले. तर मी पिको फॉल झाल्यावरती मम्मीला ब्लाऊज पण शिवू लागणार होते. मम्मी शिवते आता ब्लाऊज. मला पण ब्लाऊज शिवायचे. एकदा मी साड्यांना फॉल आणि ते लावून घेतले. आता मी पण त्या मशीनला बसणार आहे ब्लाऊज शिवायला. काय करायचं शूटचं मम्मी कर दादू आल्यावर. तुमच्या याच्यावर माझं काहीच म्हणणं नाही. महाशिवरात्रीचा शूट करायचा आहे मला. पण पाहू दादू लवकर आला तर करू. त्याचे पेपर चालले. तो गेला आहे पेपरला. आज 12वीचा दुसरा पेपर आहे. तर तो गेला आहे कोळपेवाडीला. तो लवकर आला तर करू शूट. आज मस्त हेअर वॉश केले मी, म्हणून केस मोकळे सोडले, ओले येते अजून. आणि एक व्हिडिओ पण शूट करायचं आहे. एक ॲड आहे ती करे. तीन वाजले आणि दादून आता चाललाय कॉलेजवरनं. तर त्याचा पेपर होता आणि तो जेवण करते. आता मी पण आवरणार आहे कारण रील शूट करायचं आहे. तर मी मस्त व्हाईट कलरचा ड्रेस घालणार आहे. आणि तो महादेवाचं मंदिर आहे ना, तिथं आम्हाला ना शूट करायचं आहे महाशिवरात्रीचा. तर बाहेर इतकं ऊन पडलं आहे ना. तर जेवण होईपर्यंत ना मी ड्रेस वगैरे चेंज करते. आणि हेअर पण थोडीशी स्ट्रेट करायचे आहे. तर माझ्याच हाताने मी स्ट्रेटनिंग करणार आहे आता. काय चालू आहे तुमचं? अगं ते तेल नाही, सिरम आहे ते. सिरम. मला व्हिडिओ काढायचा होता आणि यांचा चाललं माझं. मग त्याचे पण केस खराब झाले तिथे. माझा व्हिडिओ काढून टाकला. त्याचा पण केस खराब झाले. आता होतील छान. लगेच होते का? टाक ना पुढं आता. छोटं काम बघायचं ते नाही. मी ना व्हाईट कलरची कुर्ती घातली. आता केस स्ट्रेट करणार आहे, थोडासा मेकअप करणार आहे. मग आम्ही जाणार आहे शूटसाठी. झालं का? क्लिअर काढ राहिला का? लय थंड थंड वाटत बरं का त्याने. मस्त आहे ना. एकदम केस पण किती खराब झाले. चांगले भाऊ खराब. तेल तर लावायचो केस कधी. हे फॅन लावून जात तेवढं फॅनचं बटन. चक्कर दाद्या माही स्ट्रेटनिंग करून द्या. डोक्याला नको लागून देऊ. जळतीन वाढणार केस होते ना. चाले असं नसते. झाले त्यांचं टेम्परेचर वाढले ना. आज आहे ना आता आवरलंय मस्त. मम्मीने चहा केलं होतं, चहा पण पेले. आता जायचंय आम्हाला मंदिरामध्ये. तर दादू पण आवरतोय मस्त. ताट वगैरे फुलं घेतलेले. तर दिया पण इथे सोबत, तिला पण घेऊन चाललोय. दादू, मी आणि दिया आम्ही तिघीजणी चाललोय. मी आलोय आता मंदिरामध्ये. इतकं छान लोकेशन आहे, किती भारी वाटते ना. गार हवा. इकडून नदी, परत इकडं मूर्ती ते. दिया त्याच्यामध्ये फुलं ठेवायची. आपल्या पिशवीमध्ये फुलं आहे बघ. हां, ते फुलं काढून आणि पाणी त्या याच्यामध्ये ओतायचं. बरं झालं घंटी पण खालीचे. मस्त असं शूट घेता येईन आपल्याला भारी. मी रील्स टाकलेलं आहे बघ तुला. आमचा शूट झाला आहे ना. आम्ही चाललो आहे आता. नेमके आम्ही आलो शूटला आणि मंदिरच धुतलेलं होतं का गं. तर आम्ही लय जुगाड केलेला आहे. मध्ये सतरंजी होती ती टाकली बसायला, कारण मध्ये सगळं ओलं होतं. पण रील्स भारी झाले आमचे. इंस्टाग्रामला तुम्हाला बघायला भेटन. गमी अपेक्षा ID आहे तर त्याच्यावरती. चला मम्मी आणि मी आवडते आता पसारा. जे माझे प्रॉडक्ट आहे ना ते सगळे याच्यामध्ये ठेवून दिले. आम्ही कालच आवरायचं होतं पण काल मम्मी ते बाजूला येईल त्याच्यामुळे वेळ नाही भेटला. जे बॉक्स आहे ना मोठे मोठे ते एकच. इकडं सगळा पसारा झालेला आहे. मी खिडक्यान ते ना पुसून काढते आता. माझा मेकअप पण रिमूव्ह करायचा आहे अजून. आधी मी आवरून घेते सगळं, मग फेस वॉश वगैरे चेहरा धुते. मशीन चालूच आहे मम्मी तुझी. तेल सांडलं मी तुला म्हणलं व्यवस्थित पाहिलं का म्हणून नाही करायचं नाही बघ. त्या कांगव्यातून ते बघ ढिल्ला असं ते. नाही ते कांगव्यातून येते पुढच्या साईड. हा मग उभं करायला पाहिजे होतं ना ते. उभं नाही मी केले. काढून टाक जाऊ दे आता. कपडा आणि त्याच्यातले तेल आहे. कपडा बाळा आता त्याचा लावून डोक्याला. ते कप्पा पुसावं लागेल मध्ये तो. मी तेच म्हणलं बरं मोठे मोठे बॉक्स आहे ना ते
नको एक ठेव. बरोबर केलं मी, थांबतो आता. ते बघ आता तुझं पण सामान लगेच त्याच्यामध्ये घातलं. त्याच्यामुळे किचन मधून दुसरा कपडा आणू. इथंचे बघ किचन मध्येच पाहिजे, याच्या आत्ता ठेवले पाहिजे बाहेर. ते दुसरं इकडचं कप्पा पण थोडं रिकाम आहे. तो सामान इकडच्या याच्यात ठेव. त्याच्यात फक्त प्रॉडक्टच ठेव. तू आणि मी आता चाललोय मामाच्या इथं मंजूरला. तर आमचं एक पार्सल आहे, तिथून पार्सल पण आणायचं आहे. आणि तांदूळ गहून ते पण द्यायचं आहे तिकडं दळायला दळण. तर त्याच्यासाठी आम्ही चाललोय. आता मोठी गाडीच घेऊन जातो. किती 5 वाजून गेले आता, त्याच्यामुळे आम्ही उशीर झाला तर मोठी गाडी त्याच्यामुळे घेऊन चाललोय. सगळं काय काय न्यायचंय ते दे मम्मी. आता सगळं घेऊन चाललो आम्ही. किती गोणे आहे ग. हे बहिण एवढं कुपन आहे, पण ते कुपन लाईट लाव बरं. कसं खायचं? जाऊ दे, आहे ना आपले ते. आपल्याला आहे, पण मग तू जर पाहिलं ना अक्षरशः तू काय म्हणशील काय माहिती का? सोंडे डायरेक्ट नाही. हा पाय ना तू किती भयंकर आहे. मग घरात 1-2 सोंडे दिसले होते. 1-2 तेच हे बघ. जाळे आलेले. जाऊ दे. हे बघ असं खा. कसं काय खायचं? जाऊ दे मोर दे. काय करायचं या अक्काला काय सांगू. भरडा करायचा कोंबड्यांना. हे बघ सोंडे बाई. कोंबड्यांना भरडा आता एवढे करायचा. सगळे अक्कल गोणे म्हणा. नाही. कोंबड्यांना भरडा करायचा याचा. कुठे आहे ग. पाय ना कशी पळत आहे. येऊ राहिले ते. जाऊ दे आता सगळी घेऊन जातो आम्ही. हे कोणताच दळण नाही करायचं ना तिला सांगू. कोणतंच नाही करायचं आपण. आपल्याला पीठ आहे का मग. पीठ दळण करायचं. दळण काय सांगते. उद्या दळण आणि नाका शिवरात्री दिवशी आपण घेऊन येऊन गेलो. दळून ठेव म्हणा उद्या. शिवरात्रीला गेलो. आम्ही ना आत्ताच रील पोस्ट केली याची. आत्ताच्या शूटची आम्ही एडिटिंग करून रील पोस्ट केली. इतक्यात 7,000 व्ह्यूज, इतक्यात 10,000 व्ह्यूज, इतक्या भारी व्ह्यूज वाढताय ना. म्हणजे फक्त 10 मिनिटात शूट करून आलो का मग आम्ही. 10 पण मिनिटं नाही लागले. गेलो पटपट शॉट घेतले. पटपट म्हणजे असंच हे केलं. पण जे ठरवून येते शूट करताना मला असं वाटतं ते शूटला भिवतच नाही ती. पण अचानक ठरलं चला म्हटलं वेळ तर करू. इतक्यात म्हणजे माझ्या मनातच नव्हतं असं करायचं. लय बोर झालं होतं. ऊन इतकं होतं पण आम्ही केली तयारी लगेच गेलो. पण इतक्या व्ह्यूज येते त्या रील्सला भारी. तुम्ही पण नक्की बघा. आणि मम्मी सगळे इकडे बसून आमची काळी अशी झोपली तर नाही. तुझ्यासोबत नाही बोलले मी. तुला कसं काय कळलं. हुशार आहे तू. तुला जाऊ घेऊन गाडीत मी. जाऊ का घेऊन. लगेच बोललं ते मम्मी. पडशील. काळू काळी तर काय झालं. हे चांगले आहे बाई घेऊन आली. हा चांगली घेऊन आली. ते कोंबड्यांना ठेवले. माय मेहनत वाया. आणि चला मी इकडं आलो घरी मंजूरला ना. अक्कान बाबाच घरी ना. कुठं गेलाय काय माहिती. आता दादू गेलाय पार्सल आणायला. इथं शेजारी पार्सल ठेवलेलं आहे तर तो गेलाय आता पार्सल घ्यायला. आवाज देतो आम्ही घरी. कुठं गेलाय काय माहिती. काहीच समजा फोन पण इथंच वाजू राहिला. केवढा पसारा काढलाय तुम्ही घरामध्ये. आजच मी सगळे घर आवरले होते. माझा नाही. मी सगळं आवरलं. मम्मीला विचारा. मी व्हिडिओ आहे प्रूफ आहे. देऊ का तुम्हाला. आवरून मंजूरला गेले मी. तो पण व्हिडिओ आहे. आणि इकडे झोपा पा कशा चाललंय आमच्या आता घरात. नाही काय शोधताय तुम्ही. पीस कमी आहे ना. थोडस वेगळं असलं तरी चालन. काय होतं मॅचिंग कपडा कवर. एवढं साचून पण काही उपयोग नाही झाला का. सापडला ना. वेगळाच कलर कचरेत आहे तो. ते दुसऱ्या पिशवीत पॅन मम्मी. मी कापली होती साडी. ही साडी मी कापली होती कचरेत आहे मम्मीची. एवढी भारी साडी कापली होती ड्रेस शिवायला. आणि 8 दिवस सुद्धा तो ड्रेस घातला. तसंच आहे मग आमची मम्मी याचा ड्रेस त्याचा ड्रेस काढू. काय काढू. एक दिवस
काळू ड्रेस शिवले बाई तुम्ही. भरू का आता? झालं का बरं ताई? मी नाही येणार भरू लागायला. नाही जुळलं का? याच्या खाली पाय ना हा त्यांच्या थांबा, मी असं भरते. थोडं थोडं भर. त्याला शाही कलर येतो. हा ना. मम्मी बनवते आता स्वयंपाक आणि परत आम्ही ही रेसिपी केली चपात्या कशाच्या मेथीच्या चपात्या केल्या पण मम्मीचा शब्द पराठा आहे. मम्मीला पीठ लागलोय त्याला त्याच्यामुळे ती ढवळी ढवळी असते. छोटे छोटे कर ना ग. छोट्या काय मोठ्या काय अगं मग ते छोटे छोटे चांगले होत्या. ये बघ किती पीठ लागते. जाईन ते सगळं. मी तुला सांगितलं कॅरी बॅग वरती तू लाटीचं आहे. मी त्या दिवस ते पराठे बटाट्याचे त्याच्यावरती केलेले भारी झाले होते. एवढे एवढे सुद्धा डागले नव्हते काहीच. ते डागले म्हणते पोळपाट पण नव्हता भरला काहीच. आता जेवायच्या वेळेसच खाऊ नाही तर आधी खाल्लं आणि भूक नाही राहणार आपल्याला. मी मेथीची भाजी पण बनवली ती टाकलं ना कमीच टाकेल पण आता थोडीशी राहिली. हा ना कमीच टाकेल पण आता काय माहिती. कारण तुम्ही पाहिली म्हणलं एकदम थोडीशी झाली. चपाती अरा पूर्ण कोरडं करून हे? होईल ना ते काय तर हे बघ झालं कोर. तू ते निब्बर करून घेते पातळ झालंय का. लटकत नाही मग मी ते एक खाली. घास खाऊन पाहते आता कशी झाली.